हा भाऊ, आज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची 1 तारखेला प्रचंड जाहीर सभा होणार आहे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, एमआयएमचे पदाधिकारी सर्व मिळून या ठिकाणी आम्ही कामाची पाहणी केली। या ठिकाणी काही कामं राहिले असतील तर तसे इन्स्ट्रक्शन जिल्हा अध्यक्ष, जिल्हा युवा अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांना सगळ्यांना देण्यात आलेले आहे। आणि 1 तारखेला जी सभा होणार आहे ती जालन्यामध्ये आजपर्यंत कोणत्याच पक्षाची एवढी मोठी सभा झाली नसेल, एवढी मोठी वंचित बहुजन आघाडी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब यांची ही प्रचंड जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे। आणि भूतोन भविष्यामध्ये मला वाटतं की 2019मध्ये जे होणारे इलेक्शन्स आहे त्या इलेक्शनमध्ये आजपर्यंत एवढी मोठी सभा जालन्यामध्ये कधी झाली नसेल, एवढी मोठी प्रचंड जाहीर सभा या आझाद मैदानावर होणार आहे। त्याची पाहणी करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो आणि सगळ्या चांगलं इथं व्यवस्था केलेली आहे, स्टेजची व्यवस्था आहे किंवा ज्या सुखसुविधा ज्या लागतात त्या सगळ्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। आणि ज्या काही राहिल्या असतील, पोलीस प्रशासनाचे DYSP पण होते आता आमच्यासोबत, त्यांच्याशी बी आमची चर्चा झालेली आहे आणि सगळे इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। 1 तारखेला मात्र सगळ्या माझ्या वंचित बांधवांना विनंती आहे, सर्व तुमच्या मीडियाच्या माध्यमातून माझी विनंती राहणार आहे सर्व बांधवांना की बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी, बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं खंबीरपणे आपण सर्वांनी जालन्याच्या जिल्ह्यातल्या सर्व तमाम वंचित बांधवांनी, ज्या ज्या लोकांना आजपर्यंत सत्याचा चव मिळाली नाही चाखण्यासाठी, अशा सर्व बांधवांनी, दलित, मुस्लिम, SC ST OBC, आदिवासी या सर्व जाती धर्माच्या, मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, तेली समाजाचे असतील, धनगर समाज असतील, कोळी समाजाचे असतील, सर्व बांधवांनी या सभेला, प्रचंड असा जाहीर सभेला आपण सर्वांनी यावं, एवढंच मी आपल्या सगळ्याला विनंती करतो। आणि